चंद्रभागा पाहण्यासाठी कुठे जावं लागेल? पंढरपूर. पण जागेवर बसून चंद्रभागा गंगा गंगा म्हटलं तरी पापाची निवृत्ती. पंढरपूर म्हणण्यासाठी कुठे जावं लागेल? घरी बसून सुद्धा पंढरपूर म्हणतात येतं तरी पापाची निवृत्ती. मग पंढरपूर म्हटलं तरी पापाची निवृत्ती, पाहिलं तरी पापाची निवृत्ती. मग पंढरपुरात गेल्यावर काय व्हायला पाहिजे? सुखाला की जरी करीशी तळमळ तरी तू सासरवाडीशी जाय एक वेळ, पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मजन्मीचे दुःख विसरायचे. हे चाललंय कुठून? उपक्रम कुठून चाललाय? दुःखाच्या निवृत्तीसाठी पापाची निवृत्ती. जन्मजन्मीचे दुःख विसरायची म्हणजे पंढरपुरात गेलं तरी पापाची निवृत्ती, पंढरपूर म्हटलं तरी पापाची निवृत्ती, आणि पंढरपूर पाहिलं तरी पापाची निवृत्ती. किती चरण झाले? 2. आता तिसऱ्या चरणाचा करत असताना एका संतांचं दर्शन घेतलं की जगातल्या सगळ्या संतांच्या दर्शनाची फलश्रुती अभंगाचा. एका पुंडलिकाच्या दर्शनात सगळ्या संतांच्या दर्शनाची फलश्रुती. अवघी या संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखील. या संतांची भेट दुर्लभ आहे, पण एका संतांचं दर्शन घेतलं की सगळ्या संतांच्या दर्शनाची फलश्रुती. मग संतांचं पुंडलिकाचं दर्शन घेतलं की सगळ्या संतांच्या दर्शनाची फलश्रुती. संतांचं आता चंद्रभागेचं नाव घेतलं तर पापाची निवृत्ती, पंढरपुराचं नाव घेतलं तर पापाची निवृत्ती. आता संतांचं नाव घेतल्यावर काय व्हायला पाहिजे? तुका म्हणे पापे आणि जाती संतांच्या. संतांचं नाव घेतलं तरी पापाची निवृत्ती. संतांच्या एका संतांचं दर्शन घेतलं की सगळ्या संतांच्या दर्शनाची फलश्रुती. अवघी या संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखील. आणि एका पांडुरंगाला जर पाहिलं तर जीवन सार्थकी लागतंय. अभंगाचं शेवट.
शेवट अजून टाईम. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराने सांगितलं, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. चंद्रभागा पाहिली की सगळ्या तीर्थाची फलश्रुती, पंढरपूर पाहिले की सगळ्या पापाची निवृत्ती, पुंडलिकाचं दर्शन घेतलं की सगळ्या संतांच्या दर्शनाची फलश्रुती, मग पांडुरंगाला पाहिल्याच्या नंतर जीवन सार्थकी लागते. मग चंद्रभागा पाहिल्याबरोबर जी फलश्रुती आहे, नामस्मरण केल्याच्या नंतर जी फलश्रुती आणि चंद्रभागेत प्रवेश केल्याच्या नंतर जी फलश्रुती, तीच फलश्रुती कशाला आहे म्हणजे पापाची निवृत्ती. पंढरपूर पाहिल्याबरोबर पापाची निवृत्ती, पंढरपुरात गेल्याच्या नंतर पापाची निवृत्ती, आणि पंढरपूर म्हटलं तरी पापाची निवृत्ती. संतांच्या गावाला गेलं तरी पापाची निवृत्ती, संतांचं नामस्मरण घेतलं तरी पापाची निवृत्ती, आणि संतांचं दर्शन, एका संतांचं दर्शन घेतलं तर सगळ्या संतांच्या दर्शनाची फलश्रुती. एका पांडुरंगाचं दर्शन घेतलं तर फल काय, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील आहे. आता देवाला पाहिल्याच्या नंतर जीवन सार्थकी लागतंय. एक प्रकार पंढरपूर पाहिलं सगळ्या पापाची निवृत्ती झाली, पंढरपुराचं नाव घेतलं तर पापाची निवृत्ती, संताचं नाव घेतलं तर पापाची निवृत्ती, देवाचं नाव घेतलं काय होतं, जळतील पापे जन्मांतरीचे, पापाची गळप पळती पुढे. पण देवाच्या नामानं सुद्धा पापाची निवृत्ती होते, तोही विचार पाहता येईल. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील. विठ्ठलाला पाहायचं म्हणजे नेमकं काय पाहायचं, प्रत्येकाच्या दर्शनाच्या फलश्रुतीचा विचार करता येईल. देवाचं दर्शन घेतलं, जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील. देखील या म्हणजे देवाचं चरण पाहिलं तर फल काय, मुख दर्शन घेतलं तर फल काय, टप्प्याटप्प्यानं त्याचं चिंतन करता येईल. देवाचं दर्शन घेतलं, दर्शनाचं फल काय, तुका म्हणे त्याचे पाहिली या पाय, मग दुःख जाय सर्व माझे, आता कुठे धावे मन तुझे चरण देखील. देखील तुमचे चरण निवांत राहिले मन. देवाच्या चरण दर्शनाचं फल त्या तुमचे झाली या दर्शन, जन्म मरण नाही आता. बरोबर फळाशा पुन्हा अवघा निवारिला असेल, तुमचे झाली या दर्शन, जन्म मरण नाही आता. देवाच्या दर्शनाची फलश्रुती. सगळ्यांना दर्शन होतं का, ज्याला चरण दर्शन झालं त्याला ते फल मिळालं, पण ज्याला चरण दर्शन झालं नाही त्याच्यासाठी काय पर्याय, ज्याला चरण दर्शन झालं त्याचं पापाची निवृत्ती झाली, पण ज्याला चरण दर्शन होत नाही त्याच्यासाठी दुसरा पर्याय काय, मुख दर्शन. मग देवाला पाहायचं म्हणजे देवाचं जर मुख दर्शन घेतलं तर फल काय, कोटी ब्रह्म हत्या मुख अवघा झाला आनंद. चरण दर्शनाचं फल. मुख दर्शन घेतलं तर ज्याला चरण दर्शनाला एवढं 3-3, 4-4 दिवस नंबरला जमत नाही त्याच्यासाठी तास 2 तासात मुख दर्शन. फल काय, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. बरं, चरण दर्शन झालं, मुख दर्शन झालं, मुख दर्शनासाठी तरी बारीला लागावं लागतंय. मग ज्याला बारी जमत नाही त्याच्यासाठी प्रदक्षिणा घातली तर काय होतं, नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना प्रदक्षिणा. बरं, ज्याला प्रदक्षिणाही जमत नाही त्याच्यासाठी तुका म्हणे मोक्ष देखील या कळस. कळस पाहण्यासाठी, प्रदक्षिणा करण्यासाठी, मुख दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात जावं लागते. एका जागेवर बसून जर रामकृष्ण आणि विठ्ठल केशव म्हटलं तर काय होतंय,
पुण्याची गणना पूर्ण करेल. जळतील पापे जन्मांतरीची अनिष्ट निवृत्ती पूर्वक इष्ट प्राप्ती होते. मग तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. अभंगाचं एक बाजूचं चिंतन झालंय, म्हणजे एकेरी पेरणी झाली. आणखी एकेरी पेरणीला तितकाच वेळ लागणार आहे. गडबड करू नका, गडबड करू नका म्हणजे फक्त मुलाचं नका का जमाना, पण पाहुणे येऊन गेले म्हणजे आई वडिलांना काय होतं, जरा आधार सापडतो. तसं विठोवर भजन घेतलं म्हणजे शेवटचं चरण झालं म्हणजे तुम्हाला जरा आधार सापडावा याच्यासाठी थोडंसं सांगितलं. पण आणखी अर्ध कीर्तन राहिले, म्हणजे एक बाजू कॅसेटची एक बाजू झाली, आणखी एक बाजू राहिली. तो का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. थोडक्या वेळात आपण वेळेच्या आत अभंगाचं चिंतन करणार आहोत. सर्वांना एकदा प्रेमानं भजन करा, नंतर पुन्हा आणखी मला थोडंसं बोलायचं त्याचा संबंधानं. अगोदर ती शंकाही सांगतो, शंका नाही, तुकोबारांनी या अभंगाला एक प्रकारचं स्तोत्र म्हटलेलं आहे. स्तोत्र म्हणजे अक्षर कमी असतात पण अर्थ भरपूर असतो, त्याला म्हणतात स्तोत्र किंवा सूत्र भाषा त्याला म्हणा. त्या स्तोत्राचा विचार आपण करू. तूर्त एकदा सर्वांना भजन करा. सर्वांचं वर्णन या अभंगामध्ये तुकोबारांनी मांडलेलं असल्यामुळे एक प्रकारचं याला स्तोत्र म्हटलं तरी वावगं ठरत नाही. स्तोत्र म्हणजे दिसायला अक्षर थोडे आहेत पण अर्थ मात्र भरपूर आहे. ज्ञानोबा बोलतात, बिंब तरी बचके एवढे परी प्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावे. या अभंगाला एक प्रकारचं स्तोत्र म्हटलं आहे. आता स्तोत्राचा विचार करत असताना देवाचे 5 प्रकारचे स्तोत्र आहेत. एक स्तोत्र नाही, पहिलं स्तोत्र आहे त्याला म्हणतात द्रव्य स्तोत्र, दुसरं स्तोत्र आहे कर्म स्तोत्र, तिसरं स्तोत्र आहे विधी स्तोत्र, चौथं स्तोत्र आहे अभिजन स्तोत्र आणि 5वं स्तोत्र आहे त्याला म्हणतात ब्रह्मस्तोत्र. आताशी कीर्तन सुरू झालं, बरोबर ना. पहिलं आहे द्रव्य स्तोत्र. देवाचं द्रव्य स्तोत्र म्हणजे काय? चंद्रभागेचं वर्णन आलं ना, पण चंद्रभागा ही द्रवत्व चंद्रभागेकडे आहे का घनत्व आहे? द्रवरूपाने चंद्रभागा आहे ना, वाहणारी आहे ना. मग चंद्रभागेचं वर्णन केल्याबरोबर हे चंद्रभागेचं वर्णन नाही, ते देवाचं वर्णन होतं. याला म्हणतात देवाचं द्रव्य स्तोत्र. अगदी सोपं उदाहरण सांगतो. एखादं लहान मुलगा आहे, त्या लहान मुलाचं कौतुक केलं, वर्णन केलं, त्याला रंगवलं, काय न अलंकार घातले, त्याचा आनंद मुलाला असतो का आईला असतो? आईला असतो का? त्या मुलाचा जन्म कुठून झाला? त्या आई वडिलापासून तो मुलगा जन्माला आला. म्हणून मुलाचं कौतुक केलं की आनंद कोणाला होतो? आई वडिलांना होतो. ही चंद्रभागाची आहे. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा देवाच्या चरणापासून निर्माण झाल्या. म्हणून या चंद्रभागेचं वर्णन केलं की ते चंद्रभागेचं राहत नाही, ते कोणाचं होतं? देवाचं. याला म्हणतात देवाचं द्रव्य स्तोत्र. चंद्रभागेचं वर्णन केलं, चंद्रभागेची पूजा केली, चंद्रभागेची आरती केली, ती देवाला प्राप्त होते. म्हणजे देवाचं कोणतं स्तोत्र आहे? द्रव्य स्तोत्र. एक. दुसरं जे देवाचं स्तोत्र आहे कर्म स्तोत्र. कर्म स्तोत्र म्हणजे देवानं भक्तासाठी जे कर्म केलं. म्हणजे नाथ महाराजांच्या घरी कावडीनं पाणी वाहिलं, गोरबा काकाकडे गाडगे घडवले, आणखी काय संत महात्म्यांची सेवा केल्या, चोखोबाची बहीण झाला, हे सगळं चरित्र पाहत असताना त्यांचं संत महात्म्यांचं आपण कार्याचं वर्णन केलं की ते देव संतांचं कार्य नाही, ते देवाचं कर्मस्तोत्र होतं. देवानं भक्तासाठी जे कर्म केलं त्या कर्माचं वर्णन आपण केलं की ते देवाला प्राप्त होतं. हे देवाचं कर्मस्तोत्र. 2. तिसरं स्तोत्र आहे विधी स्तोत्र.
सकाळच्या प्रहरामध्ये आपण काकड आरती करतो, दुपारी धूप आरती करतो, नंतर संध्याकाळी शेज आरती करतो. सकाळच्या प्रहरामध्ये उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळ, हे विधिवत आपण जे करतो ना, हे देवाचं विधी स्तोत्र आहे. आणि संध्याकाळी देवाला जे झोपू घालावं लागतं, आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, हे देवाचं विधी स्तोत्र आहे. जसं विधिवत देवाला झोपू घालावं लागतं, तसं विधिवत देवाला जागही करावं लागतं. हे देवाचं कोणतं स्तोत्र आहे? विधी स्तोत्र 3. आणि चौथा प्रकार आहे देवाचं अभिजन स्तोत्र. अभिजन म्हणजे संत महात्मे, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, आधी करून संत महात्मे जे आहेत, या संतांचं वर्णन केलं की ते वर्णन संतांचं राहत नाही, ते देवाला प्राप्त होतं. आणि संतांची सेवा केली तरी ती संतांची सेवा राहत नाही. तुका म्हणे देवा आणि त्यांची केल्या पावे सेवा. कोणाला? संतांची सेवा केल्या देवा पावे. आणि संतांचं वर्णन केलं तरी देवाला प्राप्त होतं. संतांची सेवा करा, संतांचं वर्णन करा, ते कोणाला प्राप्त होतं? देवाला. याला म्हणा अभिजन स्तोत्र. ते पुंडलिकाचं वर्णन केलं की ते पुंडलिकाचं नाही, ते देवाला प्राप्त होतं. अभिजन स्तोत्र. संत महात्म्यांचं वर्णन केलं, संत महात्म्यांची सेवा केली की ती संतापर्यंत राहत नाही, ते देवाला प्राप्त होते. अभिजन स्तोत्र. आणि 5वं जे स्तोत्र आहे त्याला म्हणतात ब्रह्म स्तोत्र. पांडुरंग परमात्मा हा काय आहे? नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले. ब्रह्मच आहे ना, मग या ब्रह्माचं वर्णन केलं. सगुणाचं करा, निर्गुणाचं करा, देवाचं वर्णन केलं किती आहे? ब्रह्मस्तोत्र 1. आणि ब्रह्मस्तोत्राचा दुसरा विचार करत असताना संत महात्मे स्वतः ब्रह्मरूप झाले की सगळं जग त्यांना काय दिसतं? ब्रह्मरूप झाला अंगे, होईल अंगे देव झाला जो आपण, तयासी हे जन अवघे देव. संत महात्मे अगोदर ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाले की स्वतः देव झाले की सगळं जग दिसतं. ते कसं दिसतं? जे जे भेटे भूत समस्त, हे समस्त हे श्री वासुदेव ऐसा प्रतीत रसाचा होतला. संत महात्मे स्वतः ब्रह्मरूप दिला म्हणजे परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाले. यथा दृष्टी तथा सृष्टी, सगळं जग त्यांना कसं दिसतं? ब्रह्मरूप दिसतं. मग नाथ महाराज स्वतः देव झाले म्हणून गाढवात कोण दिसला? देव दिसला. आपल्याला माणसात कोण दिसतंय? गाढव दिसतात. माणसं वागतात, गाढवपणा करतात म्हणून गाढवात आपल्याला काय दिसतो? माणसात गाढव दिसतो. नामदेवराय स्वतः देव झाले म्हणून कुत्र्यात कोण दिसला? देव दिसला. आपल्याला मुलात कोण दिसतंय? कुत्रा दिसतो, बरोबर ना? पोरं वागतात तसे. पोरं वागतात म्हणजे घरी येतच नाही, ते धाब्यावरच राहतात. मग कुत्र्याला दिसायचे तर काय दिसतील? ज्ञानोबा स्वतः देव झाले म्हणून रेड्यात कोण दिसला? देव झाला, म्हणजे देव दिसला. संत महात्मे स्वतः देवरूप झाले म्हणून सगळं विश्व त्यांना कसं दिसतं? देव. सावता महाराजांचा विचार करा. आपल्याला कांदा मुळा ही वस्तू दिसते, पण नाथ महाराज स्वतः देव झाल्यामुळे कांदा मुळा भाजी अवघी विठावाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाना विहीर दोरी अवघी व्यापिनी पंढरी. देवाचे 5 प्रकारचे स्तोत्र मी आपल्या समोर मांडले. द्रव्य स्तोत्र, चंद्रभागेचं वर्णन केलं की ते देवाचं द्रव्य स्तोत्र. दुसरं कर्म स्तोत्र, देवानं भक्तासाठी जे कर्म केलं त्या कर्माचं वर्णन केलं की देवाचं कर्म स्तोत्र. विधी स्तोत्र, अभिजन स्तोत्र आणि 5वं आहे ब्रह्मस्तोत्र. त्याच्यामध्ये देवाचं वर्णन केलं की मग देवाच्या सगुण साकाराचं वर्णन करा, निर्गुण निराकाराचं वर्णन करा, ते देवाचं ब्रह्मस्तोत्र होतं. आणि ब्रह्मस्तोत्र स्वतः संत ब्रह्मरूप झाले की सगळं जग ब्रह्मरूप दिसतं म्हणून सगळं चंद्रभागा ब्रह्मरूप, पंढरपूर ब्रह्मरूप, नोहे नोहे तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. कोणाला दिसतात ते तृण पाषाण देव? जे स्वतः संत स्वरूप देवाला प्राप्त झाले त्यांना सगळं जग ब्रह्मरूप दिसतं. अशा 5 प्रकारच्या स्तोत्राचा विचार या अभंगामध्ये करण्यासारखा आहे. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या, अवघीच पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखील या. अवघिया संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखील या, तुका मने जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील या. अभंगाचा आता दुसराही सरळ सरळ अर्थ आपल्या समोर मांडला. पिटी मास्तर जांभळ्याला लागले. असं या महादेवदारा या पवित्र क्षेत्रामध्ये गेले अनेक वर्षापासून हरिभक्त परायण गुरुवर्य बाबा या ठिकाणी अनुष्ठान करतात, तपश्चर्या करतात. या तपोभूमीमध्ये गेले 33 वर्षापासून चालत असलेला नामसप्ताह जंगल में मंगल. आता याच्यात वर्णन करत असताना
रजोगुणी माणसं जंगलात गेले तर काय करतात, तमोगुणी माणसं जंगलात गेले तर काय करतात, आणि सत्वगुणी माणसं जंगलामध्ये गेले तर काय करतात. रजोगुणी माणसं जर जंगलात गेले तर चंगळ करतात, तमोगुणी माणसं जंगलमध्ये गेले तर दंगल करतात, आणि सत्वगुणी माणसं जंगलात गेले तर जंगल में मंगल. या ठिकाणी जंगल में मंगल एवढा मोठा उत्सव संपन्न करत आहेत. ग्रामस्थ मंडळी आणि पंचक्रोशीतील भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्या भाविक भक्तांना धन्यवाद देतो. गुरुवरे बाबांनी मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली. बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. उपस्थित गुणीजन मंडळी, दोन मृदंगाचार्य आहेत, हरिभक्त